पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ माजी महापौर निखिलेश दिवेकर यांच्या नेतृत्वात शहीदांना आदरांजली वाहण्यात आली। यावेळी मोठ्या संख्येत सामान्य नागरिकांसह राजकीय नेते उपस्थित होते। पाहूया एक विशेष वृत्तांत। काही दिवसाआधी पहलगाम येथे दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यामध्ये भारतातील 26 नागरिक शहीद झाले। काँग्रेस पक्षातर्फे स्थानिक गांधी जवाहरलाल बाग येथे या शहीदांना आदरांजली देण्यात आली। या कार्यक्रमाचे आयोजन माजी उपमहापौर निखिलेश दिवेकर यांनी केले। याप्रसंगी उपस्थित सर्व पदाधिकाऱ्यांनी शहीदांच्या छायाचित्रांसमोर मेणबत्त्या लावल्या व फुले वाहिली। त्यानंतर सर्व शहीदांना मौन श्रद्धांजली देण्यात आली। कार्यक्रमामध्ये काँग्रेसचे अकोला जिल्हाध्यक्ष अशोक अमानकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गट अकोला शहर अध्यक्ष रफिक सिद्दीकी, हेमंत देशमुख, अविनाश देशमुख, राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष देवानंद काळे, अझहर इक्बाल, कपिल रावदेव, मनसेचे शहर अध्यक्ष पंकज साबळे, राजेश मते, तपस्वी माणकीकर, शकूर लोधी, धनंजय मिश्रा, अशोक पटोकार, मोहम्मद एजाज, सुरेश ढाकोडकर, शेख मेहबूब, गणेश कळसकर, जयप्रकाश वाटूरकर, पंकज देशमुख, तश्वर पटेल, मनीष मिश्रा, रहमान बाबू, सखावत शहा, धनराज सत्याल, अझरुद्दीन, रवींद्र तायडे, जितू वानखडे, विजय सारवान, बबलू शेख, विनोद मराठे, राजकुमार शिरसाट, दत्ता आमले, संजय पुलेलू, असहल शहा, महादेव मेहंगे व दीपक ठाकूर हजर होते। पहलगाम काश्मीर इथे जो हल्ला झाला त्याच्या निषेधार्थ आज इथे सर्व पक्ष, विशेष करून महाविकास आघाडीचे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि शिवसेना उद्धव ठाकरे या तिन्ही पक्षांना आज आम्ही आमंत्रित केलं होतं आणि सर्व पक्षांचे नेते पदाधिकारी मोठ्या संख्येने आले। आज इथे आदरांजलीचा कार्यक्रम झाला आणि जे नागरिकांच्या मनात संताप आहे आणि जे तो इथे व्यक्त झालेला आहे, म्हणून आमची सरकारला मागणी आहे की आता त्यांनी बोलते ना सब्र का पैमाना छलक चुका है, तर आता सरकारने जे पाक व्याप्त काश्मीर त्याच्यावर हल्ला करावा आणि दहशतवादाचं जे फॅक्टरी आहे एक प्रकारची ती तिथे उद्ध्वस्त करावी। आणि हे जे 26 लोक, हा हल्ला फक्त 26 लोकांवर नाही आहे तर 140 कोटी भारतीयांवर हल्ला आहे। इथे हिंदू आणि मुस्लिम यांच्यामध्ये भांडण लावण्याचा हा जो पाकिस्तानचा जो मनसुबा होता तो इथले नागरिक कधीही यशस्वी होणार नाही। आम्ही एक होतो आणि एक राहू हेच या प्रसंगी आम्ही व्यक्त करतो।